नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आज आपण गणित सोबती औरंगाबाद प्रस्तुत शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत आज आपण ऑनलाईन तासिका घेणार आहोत. इयत्ता दुसरी आणि आपला विषय आहे गणित आणि आपण त्यामध्ये घटक निवडलेला आहे संख्येचे विस्तारित रूप. आपण पाठीमागच्या तासिकेमध्ये स्थानिक किंमत म्हणजे काय आणि स्थानिक किंमत लिहिणे हा भाग पाहिलेला आहे. तरी मी उजळणी दाखल आपणास थोडक्यात आणखी स्थानिक किमतीची माहिती देतो. एक संख्या लिहिलेली आहे, मी बोलणार एक संख्या लिहिलेली आहे. ही संख्या सारखी आहे, ही संख्या सारखी आहे. आपण स्थानिक किंमत म्हणजे काय, तर एखादी संख्या ज्या स्थानावर आहे, स्थान म्हणजेच ठिकाण, ज्या स्थानावर आहे त्या ठिकाणावरून त्या संख्येची किंमत कळते. 3 दशक आणि 3 एकक. पहा, आपण या अंकाची स्थानिक किंमत 1 3 एककाच्या घरात आहे आणि 1 3 दशकाच्या घरात आहे. आपण 3 ची स्थानिक किंमत पाहिलेली आहे. संख्या सारखी आहे. आपण या ठिकाणी आपल्या गणित पेटीमध्ये जे साहित्य असतं, जोडो बॉक्स आहे, मणिमाळा आहे, आणखी आईस्क्रीमच्या काड्या आहेत, त्या सहाय्याने आपण स्थानिक किंमत शिकतो. 3 ची स्थानिक किंमत आपण त्या स्थानाच्या अंकावर, त्या स्थानाच्या ठिकाणावरून 30 आहे. किती आहे? 30 आहे. हा भाग आपण शिकलेला आहोत. आता म्हणजे यानंतर आपण आजच्या तासिकेमध्ये संख्येचे विस्तारित रूप, संख्येचे विस्तारित रूप म्हणजे काय आणि संख्येचे विस्तारित रूप लिहिणे हा भाग पाहणार आहोत. चला, मी तुम्हाला बऱ्याच वेळेस आपण परिपाठामध्ये वेगवेगळ्या कृती करत असतो. आपण अंक बोटाच्या सहाय्याने दाखवतो, आवाजाच्या सहाय्याने वेगवेगळ्या पक्ष्यांचे काऊन आपण किती आवाजाने सांगत असतो. आज मी तुम्हाला चलन, नाणी आणि नोटा यांच्या सहाय्याने विस्तारित रूप कसं लिहितात हे दाखवणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला 2 चित्र दिसत आहेत. 2 चित्र दिसत आहेत. एका चित्रामध्ये राम आहे आणि एका चित्रामध्ये राणी आहे. आपण एककाच्या घरामध्ये राम आहे आणि दशकाच्या घरामध्ये कोण आहे? राणी आहे. तर राणीकडे आपल्या गणित पेटीमध्ये काही नोटा आहेत, काही नाणी आहेत. त्याचा उपयोग करून आपण पाहणार आहोत विस्तारित. तर आपल्याला राणीजवळ किती रुपये आहेत पाहणार आहोत. राणीजवळ 10 रुपयाच्या
किती नोट आहे? 3 नोट आहे. किती आहेत? 3 नोट आहे. 10 रुपयाच्या 3 नोट आहेत. 1 हे 2 आणि हे 3 नोट आहे. आणि रामजवळ काही नाणी आहेत. नाणी आहेत आणि इकडं राणीजवळ नोट आहे. पहा आता आपण एककाच्या घरात राम आहे आणि दशकाच्या घरात राणी आहे. 10 रुपयाच्या किती नोट आहेत? 3 नोट आहेत. आपल्याला माहिती आहे 10 म्हणजे 1 दशक. 10 म्हणजे 1 दशक. पहा इथं आपण नोटा किती आहेत लिहून काढूया. किती नोट आहेत? 3 नोट आहेत. आणि राम जवळ नाणी किती आहेत? 1 रुपयाची नाणी 1 2 3 4 आणि 5. किती नाणी आहेत? 5 नाणी आहेत. किती आहेत? 5 नाणी आहेत. तर आपल्याला माहिती आहे राणी ही दशकाच्या घरात आहे. राणी कोणत्या घरात आहे? दशकाच्या घरात आहे. आणि राणीजवळ किती रुपये आहेत? 30 रुपये आहेत. मग त्याचे आपण काय केलेले आहे? या ठिकाणी 3 अंक लिहून काढलेले आहेत. आणि इकडे नाणी किती आहेत? रामजवळ 5 म्हणून 5 अंक लिहून काढलेले आहे. पहा आपल्याला माहिती आहे एका दशकामध्ये किती सुट्ट्या असतात? किती एकक असतात? 10. पहा मी या एका नोटेचे सुट्टे करतो म्हणजे एकक करतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. पहा अशा किती नोट आहेत राणीकडे? 3 नोट आहेत. मग या एका दशकाचे मी सुट्टे केले, पुन्हा या दशकाचे मी सुट्टे केले आणि या दशकाचे सुद्धा मी सुट्टे केले. एकूण किती झाले? 30 एकक, 30 सुट्टी नाणी झाली. त्याचबरोबर आपल्या या ठिकाणी रामकडे 5 नाणी आहेत. किती नाणी आहेत? 5 नाणी आहेत. ते सुट्टेच आहे म्हणून आपण इथं 5 लिहून काढलं. काय लिहून काढलं? 5. पहा संख्या किती आली? 30 आणि 5. 30 आणि 5. 30 आणि 5. त्याला आपण गणिती मांडणीमध्ये लिहूया, अंकात लिहूया. 30 अधिक 5. 30 अधिक 5. पहा राणीकडे 3 नोट आहेत. 3 दशक. 3 दशक म्हणजे 30. रामकडे 5 नाणी आहेत. 5 एकक म्हणजे सुट्टे 5च. आपण याचे या ठिकाणी शाब्दिक वर्णनामध्ये लिखाण केलेलं आहे. कोणत्या भाषेत लिखाण केलेलं आहे? शाब्दिक वर्णनामध्ये. म्हणजे त्याला आपण अक्षरी रूप म्हणूया. काय म्हणूया? अक्षरी रूप. अक्षरी रूप. अक्षरी रूप झाल्यानंतर आपण काय केलेलं आहे? त्याचं मांडणीमध्ये केलेलं आहे. विस्तारित रूपामध्ये मांडणी केलेली आहे. इथं काय केलेलं आहे आपण? 30 अधिक 5 म्हणजे हे काय आहे? विस्तारित रूप. काय आहे? विस्तारित रूप. पहा राणी दशकाच्या घरात आहे, राम एककाच्या घरात आहे. राणी दशकाच्या घरात आहे आणि राम एककाच्या घरात आहे. ही संख्या आली होती 3.5 35. नाही 30 आणि 5 ही आपण अक्षरी रूप लिहिले शाब्दिक वर्णनामध्ये आणि विस्तारित रूपामध्ये लिहिले. पहा 35 ही संख्या आलेली आहे.
बरोबर आहे. या ठिकाणी मग आपण काय केलेलं आहे, 3.5 एकर 35, 30 आणि 5, 30 आणि 5 पहा. म्हणजेच आपण 3 ची स्थानिक किंमत किती लिहिली, 3 ची स्थानिक किंमत आली, 3 ची स्थानिक किंमत आली 30. 3 ची स्थानिक किंमत किती आली, 30. कारण 3 हा कोणत्या स्थानी आहे, दशक स्थानी आहे. बरोबर आहे. 3 हा दशक स्थानी आहे म्हणून 3 ची स्थानिक किंमत किती आली, 30. आता 5 हा अंक कुठे आहे, एकक स्थानी, म्हणून 5 ची स्थानिक किंमत किती आहे, 5. किती आहे, 5. आणि पुन्हा आपण काय केलेलं आहे, त्याचं अक्षरी रूपामध्ये लेखन केलेलं आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतो, आपण समजून घेऊया. त्याला आपण काय केलेलं आहे, अशी मांडणी 30 आणि 5. 30 अधिक 5 म्हणजेच काय, 35. 30 अधिक 5 म्हणजेच काय, 35. आणि 30 आणि 5 हे 35 चे काय आहे, 35 चे विस्तारित रूप आहे. विस्तारित रूप आहे. लक्षात आलं ना तुमच्या. आपण राम एककाच्या घरात आहे म्हणून 5 घेतले, त्याचे सुट्टे गेले, 5च होतील. राणी दशकाच्या घरात आहे म्हणून 3 नोट आहेत, त्याचे सुट्टे केले, 30 झाले. आणि आलेली संख्या 35 म्हणजे 3 दशक आणि 5. त्याचं आपण काय केलेलं आहे, अक्षरी रूपामध्ये लिखाण केलं, 30 आणि 5. 30 अधिक 5 हे बेरीजचं चिन्ह आहे. आपली ओळख झालेली आहे. हे कशाचं चिन्ह आहे, बेरीजचं. म्हणजेच या ठिकाणी 35 म्हणजेच 3 ची स्थानिक किंमत किती आली, 30. 3 ची स्थानिक किंमत किती आली, 30. पण 3 हा अंक दशकाच्या स्थानी आणि 5 ची स्थानिक किंमत किती आली, 5. 5 हा अंक एककाच्या स्थानी आहे. म्हणजेच 30 अधिक 5 म्हणजे 30 अधिक 5 हेच 35 चे काय आहे, विस्तारित रूप आहे. पहा, मग आपल्या लक्षात आलं ना, विस्तारित रूप म्हणजे काय हे लक्षात आलं की नाही आपल्याला. पहा, विस्तारित रूप म्हणजे कायच पहा. तर अंकाची स्थानिक किंमत आपण लिहून काढली. अंकाची स्थानिक किंमत लिहून काढली. कोणत्या स्वरूपात लिहून काढली, बेरजेच्या स्वरूपात लिहून काढली. कोणत्या स्वरूपात लिहून काढली आपण, बेरजेच्या स्वरूपात लिहून काढली. म्हणजे बेरजेच्या स्थानिक किमती या बेरजेच्या स्वरूपामध्ये लिहिणे म्हणजे ती त्या संख्येचे काय असतं, विस्तारित रूप असतं. काय असतं, विस्तारित रूप असतं. आलं का लक्षामध्ये. 30 अधिक 5 जे 35 चे काय आहे, विस्तारित रूप आहे. कारण आपण या ठिकाणी आज आपण एका गणितीय भाषेचा उपयोग केलेला आहे. गणिताच्या 8 भाषा आहेत. गणिताच्या 8 भाषा आहेत. त्यामध्ये आपण चलन या भाषेचा उपयोग करून विस्तारित स्वरूपामध्ये मांडणी करायला शिकलेलो आहोत आणि लिहायला शिकलेलो आहोत. एका भाषेचा उपयोग झाला, कोणत्या, चलन भाषेचा, नाणी आणि नोटा. यानंतर पहा, मी तुम्हाला आपल्या गणित पेटीतलंच काही साहित्य दाखवणार आहे. त्या साहित्याच्या आधारे आपण आणखी एक उदाहरण पाहणार आहोत. आपण आपल्या वर्गामध्ये आपण आईस्क्रीमच्या काड्या पाहिलेल्या आहेत. आईस्क्रीमच्या काड्या पाहिलेल्या आहेत. आपण त्याचे दशक सुद्धा तयार केलेले आहेत. गठ्ठा तयार करून आलं का लक्षामध्ये. आणि आपण काही जोडो वाक्स पण पाहिलेले आहेत.
वस्तू पाहिल्यात की नाही, त्या आधारे आपण विस्तारित रूप पाहणार आहोत. एक संख्या सांगतो मी तुम्हाला आणि त्या आधारे आपण त्या ठिकाणी त्या संख्येवर आधारित आपण वस्तू ठेवूया आणि त्या वस्तूच्या आधारे आपण काय करूया, त्या अंकाची स्थानिक किंमत घेऊन विस्तारित लिहूया. आता या ठिकाणी मी एक संख्या लिहितो. 42. 4.2 एकक 4.2 एकक 42. पहा, आपण गणिताची मांडणी करतो, अंकाचं स्थान निश्चित करतो, म्हणून पहिला आपल्याला त्याचं स्थान निश्चित करावं लागेल. त्याचं विस्तारित रूप करण्यापूर्वी आपल्याला त्याचं स्थान निश्चित करावं लागेल. तुम्ही ज्या बाजूने बसला आहात ना, तुम्ही ज्या बाजूने बसला आहात त्या उजव्या हाताला उजव्या बाजूला कोणतं घर येतं, एककाचं घर येतं. कोणतं घर येतं, एककाचं घर येतं. आणि त्याच्या डाव्या बाजूला दशकाचं घर येतं. कोणतं घर येतं, दशकाचं घर येतं. मग आपल्याला या संख्या काय करायच्या आहेत, या ठिकाणी गणिती स्वरूपामध्ये मांडायच्या आहे. पहा, 4 हा अंक कोणत्या स्थानी आहे, दशक स्थानी आहे. कोणत्या स्थानी आहे, दशक स्थानी आहे. आणि 2 हा अंक कोणत्या स्थानी आहे, एकक स्थानी आहे. पहा, 4 हा अंक इथे लिहिणार. म्हणजे आपण काय करूया, आपण जी काही आईस्क्रीमच्या काड्यांचे दशक तयार केलेले आहेत ते ठेवूया त्या ठिकाणी. आणि आता आपण 1 दशक, 2 दशक, 3 दशक आणि 4 दशक, दशक स्थानी 4 हा अंक आहे म्हणून आपण इथं दशक 4 ठेवलेले आहे. इथं एकक स्थानी किती अंक आहे, 2 हा अंक आहे म्हणून 2 सुट्टे ठेवलेले आहेत आईस्क्रीमच्या काड्या. किती, 2 सुट्टे ठेवलेले आहेत. आता आपण काय करणार आहोत, आपल्याला माहिती आहे दशक म्हणजे 10 म्हणजे 1 दशक, 10 म्हणजे 1 दशक आपल्याला माहिती आहे. आपण शैक्षणिक साहित्याच्या आधारे आपण गणित शिकत आहोत. आपल्याला गणिताची चांगली मैत्री करायची आहे म्हणून आपण या साधनांचा उपयोग आपल्या शाळेत करत असतो. खजाना आपण ऑनलाईन माहिती घेत आहोत. पहा, या ठिकाणी किती दशक आहे, 4 हा अंक 4 ठिकाणी आहे म्हणून 4 दशक गठ्ठे ठेवलेले आहेत. आईस्क्रीमच्या काड्या स्वरूपामध्ये 4 ठेवलेले आहेत. पहा, किती काड्या आहेत, गठ्ठे आहेत 4. किती आहेत, 4. 4 म्हणजेच 1 दशक म्हणजे 10 आणि 4 दशक म्हणजे 40. 4 दशक म्हणजे 40. पहा, एकक स्थानी किती अंक आहे, 2. इथं 2 ठेवलेले आहेत सुट्टे. आपण त्याचे एकक मोजले तर ते किती होतात, 2. पहा, 42 संख्या किती आली, 42. इकडे आपण 40 लिहिलो, त्याच्यानंतर 40 आणि 2, 40 आणि 2, 40 आणि 2. पहा, त्याचे सुट्टे करूया आपण. आता काय करूया, सुट्टे करूया. 40 म्हणतोय आपण म्हणजे सुट्टे केले. याचे काय केले, सुट्टे केले आपण. जर सुट्टे एका दशकामध्ये किती एकक असतील, 10 सुट्टे केले म्हणून 40 झाले. आपण त्याला आता अंकात लिहूया. हे अक्षरी रूप आहे. हे कोणतं रूप आहे, अक्षरी रूप. आता काय करतोय आपण, अंकात त्याची मांडणी करतो. 4 दशक म्हणजे 40. 4 दशक म्हणजे 40 आणि 2 सुट्टे अधिक हे बेरजेचं चिन्ह आहे 2 म्हणजे हे आलं त्या 42 या संख्येचं विस्तारित रूप. काय आलं, विस्तारित रूप. विस्तारित रूप. पहा, मी तुम्हाला पूर्वी सांगितलंय की या ठिकाणी त्या दशकातली
4 गठ्ठ्यांची 4 म्हणजे त्याची स्थानिक किंमत किती आली 40 आणि 2 या अंकाची स्थानिक किंमत किती आली 2 40 आणि 2 4 दशक 2 एकक 40 आणि 2 त्याचं बेरीज स्वरूपामध्ये आपण मांडणी केली 40 आणि 40 अधिक 2 हे काय झालं ह्या संख्येचं विस्तारित रूप आहे. तुम्हाला पुन्हा एकदा समजून सांगतो. संख्या किती आहे आपली 4.2 एकक. याची स्थानिक किंमत काय काय लिहून काढली आपण पहा 4 ची स्थानिक किंमत 4 ची स्थानिक किंमत 4 ची स्थानिक किंमत 4 हा कोणत्या ठिकाणी आहे म्हणून सांगितलं आपण दशक म्हणून 4 ची स्थानिक किंमत किती आली 40 आणि 2 हा अंक कोणत्या स्थानी आहे 2 हा अंक एकक स्थानी आहे म्हणून 2 ची स्थानिक किंमत किती आली 2 ची स्थानिक किंमत 2च आणि आपण काय केलेलं आहे नंतर त्याचं बेरीज स्वरूपामध्ये मांडणी केलेली आहे पहा या ठिकाणी केलेली आहे की नाही 40 अधिक 2 बरोबर 42 म्हणजे 40 आणि 2 हे 42 चे काय आहे 42 चे विस्तारित रूप आहे. आलं ना आपल्या लक्षात आपण समजून घेतो ना गणिताशी आपल्याला गणिताला समजून घ्यावं लागतं गणिताशी मैत्री करावी लागते 42 या संख्येचे आपण विस्तारित रूप तयार केले. तुम्हाला काही नंतर सराव करायचा आहे पुन्हा एकदा समजून सांगतो. या ठिकाणी आपण 4 दशक ठेवलेले होते त्याचे सुट्टे भाग करून घेतले ते झाले 40. इकडे एककाचे आपण सुट्टे भाग पाहिले 2 आहेत 40 आणि 2 अक्षरी रूप आहे त्याचं 40 आणि 2 त्याचे विस्तारित रूप केले. म्हणजेच आपण काय केलेलं आहे दिलेल्या संख्येची पहिलं स्थानिक किंमत हे बेरीज स्वरूपात लिहिली आणि त्यानंतर आपण जी काही बेरीज स्वरूपात मांडणी केली तेच त्या 42 संख्येचं काय आहे हे विस्तारित रूप आहे. विस्तारित रूप आहे. पहा आपण आपल्या शाळेमध्ये लिहून घेताना सर्वजण लिहून घ्या. आणखी एक उदाहरण बघूया. आणखी एक उदाहरण बघूया. आपण आपल्या गणित पेटीमध्ये काही जोडो बॉक्स आहे काय आहे काही जोडो बॉक्स आहेत की नाही आपण जोडो बॉक्सची सुद्धा मैत्री केलेली आहे. जोडो बॉक्सच्या आधारे बेरीज शिकलो वजाबाकी शिकलो की नाही दशक दांडे तयार करायला शिकलो की नाही. आपण त्या दशक दांड्याच्या आधारे सुद्धा आपण काय करणार आहोत मांडणी करून विस्तारित रूप करणार आहोत. मांडणी करून विस्तारित रूप तयार करणार आहोत. एक संख्या घेऊया आपण. एक संख्या आपण 2 अंकी संख्येची विस्तारित रूप पाहत आहोत. एक संख्या घेऊया आपण. संख्या आहे 23. किती आहे 23. 2 दशक 3 एकक 2 दशक आणि 3 एकक. आपण काय करतो रे हमेशा आपण नेहमी दिलेल्या संख्या त्याचं स्थान निश्चित करतो. आपण पहिलं काय करतो स्थान निश्चित करतो. स्थान निश्चित केल्यामुळे आपल्याला काय होतं गणित सोपं जातं त्याची मांडणी होते गणितीय मांडणी तयार होते म्हणून आपण त्याचं स्थान निश्चित करतो.
2 हा अंक कोणत्या स्थानी आहे? 2 हा अंक कोणत्या स्थानी आहे? दशक स्थानी आहे. 2 हा अंक दशक स्थानी आहे. म्हणून 2 ला आपण काय ठेवलेलं आहे? याच्या घरात ठेवलेलं आहे. आणि 3 हा अंक कोणत्या स्थानी आहे? 3 हा अंक एकक स्थानी आहे. आपण त्या 3 अंकाला आपण त्याच्या घरात सोडूया. पहा, 2 दशक म्हणजे आपल्याला सांगता येतात. 2 दशक म्हणजे 20. 2 दशक म्हणजे 20. आपण काय करूया? आपण आपल्या गणित पेटीतलं साहित्य ठेवूया. आपण जोडो बॉक्सच्या आधारे दशक तयार करायला शिकलो आहोत. शिकलो की नाही? पहा, मी पण या ठिकाणी एक दशक तयार केलेलं आहे. 2 दशक आहेत म्हणून मी काय करतो? याला इथंच ठेवतो. दशकाच्या घरात ठेवले मी दशक दांडे ठेवले की नाही? आता मी एककाच्या घरामध्ये सुट्टे एकक ठेवतो. एक, हे 2, आणि हे 3. ठेवले आपण. संख्येला आपण त्यांचं स्थान निश्चित केलं. स्थान निश्चित केल्यानंतर आपण काय पाहतो? किती एकक आहेत आणि किती दशक आहेत. आपल्या लक्षात आलं या ठिकाणी की 2 हा अंक दशक स्थानी आहे आणि 3 हा अंक एकक स्थानी आहे. म्हणून आपण त्याचे जोडो बॉक्सचे 2 दशक दांडे इथं ठेवले. दशकाच्या ठिकाणी 2 आहेत म्हणून 2 दांडे ठेवले. सुट्टे जोडो बॉक्स इथे 3 ठेवले आपण. 1 2 3. पहा, या ठिकाणी जोडो बॉक्स किती आहेत? 2. किती आहेत? 2. त्याचे सुट्टे केले. सुट्टे केले तर किती होतील रे? सुट्टे केले तर किती होतील? एका दशकामध्ये किती असतात? 10. एका दशकामध्ये 10. 2 जोडो बॉक्स आहेत. 2 दशकाचे सुट्टे केले आपण, एकक केले तर किती होतील? 20. किती होतील? 20. किती होतील? 20. हे 3 काय आहे? एकक आहे तिथं. त्याचे सुट्टे केले आपण, हे सुट्टेच आहेत. हे काय? सुट्टेच आहे म्हणून आपण इथे लिहून काढले 3. हे अक्षरी रूप आहे. हे काय आहे? अक्षरी रूप. पहा आता, 2 दशक दांड्याचे सुट्टे केले, किती झाले? 20 अधिक 3 चे सुट्टे किती होतील? 3च. पहा, म्हणजे 2 ची स्थानिक किंमत किती आहे? 20. दशकाच्या घरात आहे ना तो, म्हणून 2 ची स्थानिक किंमत किती आली? 20च. आणि 3 ची स्थानिक किंमत किती आली? 3. आणि इथं आपण बेरजेचं चिन्ह लिहिलं. गणितामध्ये चिन्हाला खूप महत्व आहे. चिन्हात जर आपण व्यवस्थित नाही लिहिलं तर आपलं गणित व्यवस्थित येणार नाही. म्हणून आपल्याला चिन्ह खूप समजून घेणं महत्वाचं असतं. आपण इथं बेरजेचं चिन्ह लिहिलं आणि ते 3 लिहिलं. म्हणजेच 23 या संख्येमध्ये 2 दशक स्थानी आहे म्हणून 2 ची स्थानिक किंमत 20 आली आणि 3 ची स्थानिक किंमत 3 आली. हेच काय रे? या 23 या संख्येचे विस्तारित रूप आहे. काय आहे? विस्तारित रूप आहे. विस्तारित रूप आहे. विस्तारित रूप आहे. पहा, या 23 या संख्येमध्ये 2 ची स्थानिक किंमत काय होती?
दोनची दोनची स्थानिक किंमत किती आलेली आहे 20. किती आलेली आहे 20. आणि 2 हा दशक स्थानी आहे म्हणून 2 ची स्थानिक किंमत 20 आहे. 3 हा अंक कोणत्या स्थानी आहे एकक म्हणून 3 ची स्थानिक किंमत 3. पहा आणि आपण नंतर काय केलेलं आहे तसे आलेल्या स्थानिक किमती आपण बेरीज स्वरूपामध्ये मांडणी केलेली आहे. पहा 2 ची स्थानिक किंमत किती आलेली आहे 20 आणि 3 ची स्थानिक किंमत किती आहे आधी 3. हे काय केलं आपण याच्या स्थानिक किमती बेरजेच्या स्वरूपामध्ये लिहून काढल्या. म्हणजे 2.3 एकक 2.3 एकक 23 म्हणजे 20 2 दशक म्हणजे 20 अधिक 3 हे 23 चे विस्तारित आहे. पहा आपण विस्तारित रूप पाठीमागच्या उदाहरणामध्ये मी तुम्हाला समजून सांगितलं की जी काही अंकाची स्थानिक किंमत असते जी काही अंकाची आलेली स्थानिक किंमत असते ती आपण काय करतो बेरीज स्वरूपामध्ये मांडतो. कोणत्या स्वरूपामध्ये मांडतो बेरीज स्वरूपामध्ये मांडतो. आणि ती बेरीज स्वरूपामध्ये आलेली मांडणी ही ती त्या संख्येची काय असते विस्तारित रूप असते. त्या संख्येची काय असते विस्तारित रूप असते. पहा मुलांनो समजते ना तुम्हाला ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला विस्तारित रूपांची 3 उदाहरणं या ठिकाणी सोडून दाखवलेली आहेत आणि ते तुम्ही छान प्रकारे ऐकलं आहे आणि लिहून काढलेलं आहे. म्हणजे विस्तारित रूप म्हणजे काय आणि ते कसं लिहितात हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की जी काही स्थानिक किंमत असते संख्येची स्थानिक किंमत हे बेरीज स्वरूपामध्ये लिहिणे ही ती त्या संख्येचे विस्तारित रूप असते. अशा पद्धतीने आपण 3 उदाहरणं या ठिकाणी सोडून पाहिलेलं आहे. आता काय करायचे आपल्याला मी तुम्हाला सरावासाठी काही उदाहरणं देणार आहे. एक शाळा बंद आहे परंतु आपलं शिक्षण मात्र ऑनलाईन चालू आहे. 20 जुलै पासून टिलीमिली हा डीडी सह्याद्री वाहिनीवर ऑनलाईन शिक्षण हा अनुभव तुम्हाला महापालिकेचा दररोज घेता येत आहे. दररोज एका येतेसाठी अर्धा तास वेळ दिलेला आहे आणि तुम्ही त्याचा आनंद आणि अनुभव घेत आहे. आणि आज मी तुम्हाला या ठिकाणी विस्तारित रूप म्हणजे काय त्याची मांडणी आणि लिखाण हे समजावून सांगितलेलं आहे. आता काय करायचे तुम्हाला सरावासाठी मी काही तुम्हाला घरी उदाहरणं देणार आहे. सरावासाठी उदाहरणं देणार आहे. पहा तुम्ही तुमच्या वहीमध्ये अशा पद्धतीनं स्तंभ
आखून घ्यायचे आहेत. आखल्यानंतर मी तुम्हाला काही सरावासाठी उदाहरण देत आहे. मी तुम्हाला एक या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे सरावासाठी. 2.4 एकर. दुसरं उदाहरण आहे 3.6 एकर. तिसरं उदाहरण आहे 4.5 एकर. चौथं उदाहरण आहे 5.2 एकर. तुम्हाला त्या संख्येचे या ठिकाणी स्थानिक किंमत लिहून काढायची आहे. त्यानंतर त्याचं अक्षरी रूप लिहायचं आहे. आपण पाहिले ना त्या पद्धतीनेच. आणि आपण तिचं विस्तारित रूपामध्ये म्हणजे स्थानिक किमतीची बेरीज स्वरूपामध्ये मांडणी करून तिचं विस्तारित रूप करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही घरी 4 सरावाची उदाहरणं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपलं जे काही इयत्ता दुसरीचं पाठ्यपुस्तक आहे पान नंबर 17 आणि 18, त्या 18 पान नंबरवर काही सरावासाठी उदाहरणं आहेत ती तुम्ही सोडवायची आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक तत्पूर्वी मला एक सूचना द्यायची आहे. सध्या कोविड-19 मुळे शाळा बंद आहे आणि शिक्षण मात्र ऑनलाईन चालू आहे. म्हणून आपल्याला घरातच राहायचं आहे आणि सुरक्षित राहायचं आहे आणि आनंदी राहायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला जी काही शासनाने त्या कोविड-19 मध्ये जी काही नियम सांगितलेले आहेत त्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे आणि आपल्याला कोरोना हा आजार हरला पाहिजे आणि देश मात्र आपला जिंकला पाहिजे. म्हणून तुम्ही काय करायचे, आपल्या घरामध्ये नेहमी साबणाने स्वच्छ हात धुवायचे. साबणाने स्वच्छ हात धुवायचे, वारंवार हात धुवायचे. बाहेर बिलकुल फिरायचं नाही. जी काही DD सह्याद्री वाहिनीवरचा कार्यक्रम आहे त्या ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घ्यायचा. आणि गणित सोबती औरंगाबाद प्रस्तुत विद्या प्राधिकरण औरंगाबाद अंतर्गत छान हा उपक्रम चालू आहे. दररोज नवीन नवीन विषयाची माहिती तुम्हाला मिळत आहे. खरं तर आपण त्या विद्या प्राधिकरण विभागाचे त्या ठिकाणी प्रमुख असलेले प्राचार्य साहेब, पूर्ण त्यांचा स्टाफ आणि ते प्रेरणा देणारे सर्व त्यांचा कर्मचारी, त्यांचे आपण खरंच आभार मानले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, मी सुरुवातीला माझं नाव सांगायचं विसरलो होतो. खरं तर मला ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी आमच्या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी साहेब अशोक पाटील साहेब, विस्तार अधिकारी साहेब, आदरणीय महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणेतून मी आज तुमच्या समोर हा संख्येचे विस्तारित रूप हा घटक सादर केलेला आहे. मला माहिती आहे आणि मला विश्वास आहे की तो घटक तुम्हाला समजलेला आहे. मी दिलेली उदाहरणं तुम्ही नक्की सराव करणार आहे. चला, बेस्ट ऑफ लक.